शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शकपणे सुलभरित्या अगदी जलद आणि कुठलीही कागदपत्र न देता पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अथवा ज्या शेतकऱ्यांना किसान कार्ड घ्यायचं आहे या शेतकऱ्यांना देशभरामध्ये एक विशेष मोहीम राबवल्या जात आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये देशभरामध्ये एक मोहीम राबवल्या जात आहे. शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्जाचे शेतकऱ्यांना आता टेन्शन नसून शेतकऱ्यांना घरबसल्या पीक कर्ज आता मिळणार आहे. मित्रांनो, या संदर्भातलं एक महत्वाचा असा अपडेट आहे ज्याच्या संदर्भातच आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात, आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा. कारण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेती योजना असेल किंवा शासकीय माहिती GR असेल, कुठल्याही प्रकारच्या योजना असेल याचं सर्वात अगोदर दाखवण्याचं काम आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण करत असतो. मग आता किसान क्रेडिट कार्ड हे कसे मिळणार आणि पीक कर्ज शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये कसं मिळणार याच संदर्भातील महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ज्याच्या अंतर्गत नवीन शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज असतील, ज्या शेतकऱ्यांनी आपलं पीक कर्ज फेडलेलं आहे अशा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज असे शेतकरी असतील किंवा पशुपालक असतील, पशुपालकांना KCC म्हणजेच किसान कार्ड या सर्वांना आता उपलब्ध जलसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो, जलसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही शेतमाल तारण असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल, पशुपालकाचा असेल किंवा अशा वेगवेगळ्या बाबींचा आता जो लाभ दिला जाणार आहे किंवा ऍग्रीस्टेक वर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID नोंदवली असेल, त्यांचे फार्मर ID जनरेट झालेला असेल आणि वैयक्तिक शेतमालक असलेल्या शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड आता उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि भारत सरकार आणि PM अलायन्स यांच्यामध्ये एक 3 सदस्य करार झालेला आहे आणि यांच्या कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी 1 रुपया ऑनलाईन पद्धतीमध्ये कागदपत्राशिवाय पीक कर्ज आता उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवल्या जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याला अप्लाय सुद्धा केल्या जात आहे आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहे आणि अशाच प्रकारचे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी आपण सुद्धा आपल्या बँकेशी संपर्क सुद्धा साधू शकतो. तर मित्रांनो, ऑनलाईन पोर्टल ऑनलाईन पद्धतीचे अप्लाय करायला सुद्धा सुरू झाला आहे, परंतु याच्या ऍग्रेस टॅग वरती शेतकऱ्यांना कॉम्पिटिशन ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होतं, ज्यावेळी या पोर्टल वरती काही एरर येत असतात, त्यामुळं आपल्या बँकेत संपर्क करून कुठलेही कागदपत्र न देता शिवाय किंवा कुठलेही चार्ज शिवाय पीक कर्जासाठी अनेक क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकतो. तर किसान क्रेडिट कार्ड ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करायचा आहे ते शेतकऱ्यांनी कुठलेही थकीत पीक कर्ज नसावा, तो नवीन पीक कर्जासाठी अप्लाय करणारा शेतकरी असावा किंवा पुढची जे पीक कर्ज मागच्या वेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांनी त्याचं पीक कर्ज फेडून नवीन कर्जदार घेणारा असावा. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक वर नोंदणी झालेली आहे त्यांच्या नावावर शेत किंवा स्वतःच्या मालकीची जमीन असावी. याचबरोबर त्या शेतकऱ्यांचा आधार कार्डला आपला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असावा. अशा बऱ्याच बाबी यामध्ये असून या बाबीची पूर्तता करून आपण 1 रुपया न भरता किंवा 1 रुपयामध्ये पीक कर्जासाठी जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून KCC साठी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती, ती 31 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात आपण या योजनेचा लाभ घ्यावा, या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढावं, जेणेकरून ज्या येणाऱ्या समोरच्या योजना आहे त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऍग्रीस्टॅक वर जाऊन आपल्या ऍग्रीस्टॅक शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना या समोर ज्याही योजना असेल या योजना ऍग्रीस्टॅकच्या माध्यमातून, महाडीबीटीच्या प्रणालीच्या माध्यमातून किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा पीक कर्ज असेल, शेतकऱ्यांना पशुपालक असेल यांना कुठल्याही प्रकारे आता जर पीक कर्ज घ्यायचं असेल तर ऍग्रीस्टॅक वर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि आता इथून समोर शेतकऱ्यांना पीक कर्ज जर घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये आता पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जनसमर्थ जे पोर्टल आहे ही एक क्रांती आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा एक विशेष प्रकारची मोहीम आहे. ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल अशा प्रकारे अप्लाय करू शकता.
मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे अपडेट दिलेला आहे. मित्रांनो, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओमधील जी माहिती आहे ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन व्हिडिओची.